राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना धक्का। शरद पवार गटाकडून नव्या पक्ष चिन्हाची निश्चिती। नवं चिन्ह सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याशी संबंधित असण्याची शक्यता। आज दुपारपर्यंत चिन्ह निवडणूक आयोगाला कळवणार। निवडणूक आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो, तर निकालांना आणखी जबाबदारी वाढली। अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निर्णयामागे अदृश्य शक्तीचा हात। सुप्रिया सुळेंची टीका। जे शिवसेनेबाबत केलं तेच आमच्याबाबत केलं। आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची सुप्रिया सुळेंची माहिती। मनसेचे 3 नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक। तर कालची भेट ही सदिच्छा भेट असल्याची संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजीराजे छत्रपती गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल। 3 जानेवारीपासून नियोजित असलेले जिल्ह्याचे दौरे अचानक रद्द। तर संभाजीराजे गगनबावडा इथल्या फार्म हाऊसवर असल्याची माहिती। हातकणंगलेत लोकसभेसाठी मविया उमेदवार देण्याची शक्यता कमी। राजू शेट्टींना महाविकास आघाडी बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता। रत्नागिरीहून मुंबईला येणारी खासगी बस महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ पेटली। विद्यार्थ्यांच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांसह 22 जण बचावले। आज राज्यसभेत पंतप्रधान मोदींचं संबोधन। राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर चर्चेला उत्तर देणार। काँग्रेससह सगळ्याच विरोधकांवर निशाणा साधण्याची शक्यता। ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात आजही सुनावणी। सकाळी 10 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात। लोकांच्या आरोग्यापुढे प्रकल्प बंद करण्याची वेळ आली तरी मागे पुढे पाहणार नाही। हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट इशारा। प्रकल्पांमुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावल्याप्रकरणी सुनावणी। भारताची अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक। भारताची यजमान दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्सनी मात। बीडचा सचिन धस आणि उदय सहारनची 171 धावांची भागीदारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।